काय क्लासवाल्यांची जबाबदारी पाहिजे ना सर काहीतरी. त्याला 4 दिवसापूर्वी कोणतरी मारलं होतं 4-5 पोरांनी आणि त्याला क्लासमध्ये बाहेर ओढून आणून सुद्धा मारलेलं आहे असं मला ज्यांनी दवाखान्यात त्याला नेलं त्यांनी सांगितलेलं. म्हणजे ज्यावेळेस मी आलो तेव्हा त्याला मारत होते. बरं हे काय म्हणतात फक्त गळ्यावर वारे, त्याच्या डोक्याला मारे, गळ्याला मारे आणि पोटाच्या वर किडनी पाशी ते चाकू मारलेलं आहे त्याला. म्हणजे क्लासमध्ये कुठं बेंचवर झालेले. तो मुलगा काहीतरी एकंदरीत सांगतात तो मुलगा 10 मिनिटांनी लेट आला क्लासमध्ये, याच्या मागे जाऊन बसला आणि मागून मग काय झालं मलाही नाही सांगता यायचं सर. मग क्लासमध्ये झालेलं आहे ते. क्लासची जबाबदारी पाहिजे ना सर काहीतरी. आज जी 3-4 दिवसापूर्वी समजा त्याला मारलं असेल 4-5 जणांनी मिळून तर एखादा तरी विद्यार्थी असा असू शकतो का तो क्लास टीचरला किंवा सरांना कुणाला तरी सांगू शकतो ना असं असं झालेलं आहे. त्या पुष्करला 4-5 जणांनी मारलेलं आहे. हीच जर कल्पना आम्हाला असती तर आम्ही क्लासमध्ये जाऊन संपर्क केला असता. 4 दिवसापूर्वी मारामारी दोन माहीत नव्हतं काय? नाही त्याने काहीच नाही सांगितलं आम्हाला. फक्त त्याचे कपडे फाटले होते तर मला म्हटलं पप्पा माझी पॅन्ट फाटलेली आहे मला नवीन पॅन्ट घ्यायची. तर म्हटलं काय झालं तर त्यांनी ते मला घाबरत असल्यामुळं त्यांनी घरातही काही सांग. आमची मागणी काय नाही, त्याला मारणारी मुलं आणि ज्या 4 दिवसापूर्वी मारणारी मुलं 4 किंवा 3 दिवसापूर्वी त्यांनी काही कल्पना नाही दिली घरात तर आणि त्याला मारणारी मुलं आणि ज्या मुलांनी मारलं त्याला कठोर कारवाई करण्यात यावी. म्हणजे इथून भविष्यात जे आमच्या बाबतीत घडलं ते इतरांच्या बाबतीत नाही घडलं पाहिजे. क्लासची काय जबाबदारी? क्लासला आपण एवढे फी भरतो म्हटल्यावर जबाबदारी आहे ना क्लासची काहीतरी. सरांची मॅडमची. आज जर तुमच्या समोर असा चाकू घेऊन एखाद्याला मारत असेल तर क्लासची जबाबदारी आहे का नाही? वाचला असता पुष्कळ हे जर पहिले कळायला असतं तर. हो हे जर मला माहीत झालं असतं की 3-4 दिवसापूर्वी त्या मुलांनी त्याला मारलेलं आहे तर मी त्याच्यावर काहीतरी क्लासमध्ये जाऊन शाळेत जाऊन चौकशी केली असती का मारलं बाबा किंवा काय कारण होतं मारायचं. पण आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. अचानक सकाळी तोही क्लासला निघून आला 7 वाजता आणि मी 7:30ला कामाला चाललो होतो वाईला ड्युटीसाठी. तर याला जबाबदार काय आता क्लासच म्हणावं लागेल. दुसरं नाव सांगा. दिलीप सीताराम शिंगाडे. खेड पोस्टे अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये 10वीच्या 2 मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता. त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे. त्याच्यामध्ये एक मुलगा हा मयत झालेला आहे. असा गुन्हा घडलेला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे. शिक्षणाचे धडे घेणारी मुलं आज अशा कृत्यापर्यंत जात आहेत. काय नागरिकांनी आणि समाजाने बोध घेतला पाहिजे यांना? आता हा तर नंतरचा विषय. आपण याच्यावर हा सविस्तर विषय बोलण्याचा आहे. इथं थोडक्यात तो बोलता येणार नाही. परंतु आपल्या घरात काय मुलं करतात किंवा काय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. त्या अनुषंगाने किंवा छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा होतात, छोटी भांडणं होतात, वाद होतात तर त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर योग्य त्यावेळी योग्य ती जर कारवाई झाली तर त्या अनुषंगाने तो पुढचा मोठा होणारा प्रसंग टळतो. जेव्हा छोटी छोटी भांडणं होतात त्याचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावर मग आपल्याला त्यावेळी जर ॲक्शन झाली त्यावेळी समुपदेशन झालं, त्यांना समुपदेशनही करता येतं, काउन्सिलिंग करता येतं आणि त्यातून मग पुढे असे मोठे होणारे गुन्हे टळू शकतात. खाजगी संवाद कसा असावा असं वाटतं तुम्हाला? कारण तुमचा एक अनुभव आहे तर तुम्ही काय आव्हान कराल पालकांना खास करून की मुलांशी कसं राहायला पाहिजे? पालकांना आमचं आवाहन राहील की मुलं काय करतात, त्यांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे, ते मोकळ्या वेळेत काय करतात, शाळेच्या पूर्वी शाळेनंतर काय करतात याच्यावर लक्ष असेल तर थोडंसं आपल्याला ती माहिती ॲडव्हान्समध्ये मिळू शकते. मुलांशी संवाद असेल तर त्याला कुणी त्रास दिला असेल, त्यांना कुणी काय बोललं असेल, ही माहिती मुलांनी पालकांशी जर शेअर केली तर पालक त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात, ते पोलिसांना सांगू शकतात आणि अशी भांडणं अगोदरच जर समोर आली तर पुढे त्यातून असा मोठा गुन्हा टळण्याच्या अगोदर आपण ते थांबवू शकतो. ज्या क्लासमध्ये ही घटना घडली त्या क्लासची काही जबाबदारी होती असं पालकांचं मत आहे. त्यामुळं क्लासवरती काही दोषारोप ठेवणार नाही. गुन्ह्याचा तपास जसा पुढे जाईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार मग तपासामध्ये निष्पन्न घटनाक्रम, अगोदरच्या काय घटना घडल्या असतील त्याच्याबद्दल कोणाला काय माहिती होतं हे जसं माहीत होईल त्यानुसार मग आपण पुढची कारवाई करू शकतो. थँक्यू.
सर आता फक्त 45 दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचंय ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत. तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीमध्ये. इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस, ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मंचरमध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स. इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे. तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ॲडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्ससाठी लागणारी व्हॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे. मेकअप क्लासेसमध्ये तुम्हाला 3D मेकअप, HD मेकअप, एअर ब्रश, स्किन नॉलेज, प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसा करायचा तेही शिकवले जाणार आहे. यांची प्रत्येक बॅच 45 दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन, डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे. या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम. आतापर्यंतच्या यांच्या 10 बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः 15 वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे. त्यासोबतच यांची नवीन बॅच 3 डिसेंबरला चालू होत आहे. तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आजच आपले ऍडमिशन बुक करा. यांचा पत्ता मंचर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती 2nd फ्लोअर.